नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता निघालो आम्ही महाडला. आत्ता 4:30 वाजलेत. दादा आणि झालेले राजद वगैरे ते गेलेत पुढे. तर महाडला जाण्याचं कारण मग एक मित्रांनो, तर महाडला छबिना असतो, मोठी यात्रा असते त्यांची. तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. तर ती यात्रा भरपूर मोठी असते. तो व्लॉग म्हणजे उद्या मी यात्रा एक्सप्लोर करू, म्हणजे तो व्लॉग आय गेस परवा पडेल. तर आत्ताच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण निघतोय थोड्या वेळात आपल्या MT-15 वरून मोटो ब्लॉगच्या सेटअपवरती. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता श्रेयाचं वगैरे बघतो आटपलं काय. आटपलं असेल तर लगेच निघू. 4:30 पावणे 5 वाजेपर्यंत निघायचं टायमिंग आहे. 2 तासात म्हाडा, कारण की आता सगळा कोस्टल रोड झालेला आहे पुढेचा, चिपळूणपासून पुढे. तिथून आपल्या गावापासून ते चिपळूणपर्यंतचा रोड आपल्याला खराब लागेल. खराब म्हणजे चांगलाच आहे, फक्त टर्न आहे, त्याच्यामुळे आपल्याला जायला वेळ लागेल. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत. प्रवास सुरू. 2.5 तास तरी आपल्याला लागतील कदाचित पोचायला. बघू पुढे, कदाचित दादाला दिली तिथे गाडी चालवायला, नाहीतर मीच चालवेन. बघू, पुढचा प्लॅनिंग अजून काही फिक्स नाही आमचा. पण मित्रांनो, जे आपल्याला आता व्ह्यू भेटतील ना परशुराम घाटातून वगैरे जाताना, ते खतरनाक असतील. आणि असेच मोठे व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मित्रांनो, गाडी एकदम मक्खन. मित्रांनो, मी आता पोचलो हेदवीला. आणि इथून आपल्याला जायचं आहे राईटला. हा मधून शॉर्टकट पडतो आम्हाला. मधून शॉर्टकट पडतो. डायरेक्ट हा मार्गदमानाच्याकडे बाहेर पडतो. त्याच्यामुळे तेवढं ते तळीचं अंतर आहे ना, ते सगळं कापलं जातं आमचं. म्हणजे आम्हाला फिरून जायला लागत नाही बोडकागरमधून वगैरे. बरं पडतं. पण मित्रांनो, विषय काय झाला आहे सांगा. आपण आतला रोडला आलो आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला गाडी पण इथे नीट पळवू शकत नाही. कारण की रोड पण अरुंद आहे. आणि पुढून गाड्या आल्या ना की असा विषय ते बघा, ब्रेक मारायला लागतो एकसारखा. तर तो आणि गाडी पळवू शकत नाही मित्रांनो. याचं कारण हे, कारण की आहे अरुंद रोड. आपण जर का स्पीडमध्ये गेलो आणि जर का आपल्याला गाडी कंट्रोल नाही झाली तर काहीतरी होऊ शकतो, छूमंतर आपला. त्याच्यामुळे इथे नाही, आपण मार्गदमानाच्या पुढे गेल्यावर परशुराम घाट वगैरे लागतो ना, किंवा रामपूर घाटात, त्या घाटात आपण जरा गाडी पळवू. कारण की तो रोड आहे जो 2 लेनचा आहे. हा रोड आहे ना जो मधला, तो आपला 1 लेनचाच आहे, 1 वे रोड आहे. तर त्याच्यामुळे मोठा प्रश्न पडतो जिथं गाडी. आणि हा आता जर रोडवरून जाते तो बघायलाच नको. त्या रोडला तर मित्रांनो लेवलच केली नाही, नुसते तन उडायला होतं आहे. आणि आम्ही काल जी मित्रांनो राईड केली ना, त्यात आमच्या काल ढुंगणाचा पूर्ण तुंतुना झालेला. एवढी 270 किलोमीटर राईड केली आम्ही. आणि मित्रांनो, ह्या गाडीवरती, माझ्या गाडीवरती कोण बसायलाच मागत नव्हतं. कारण की पाठची जी सीट आहे ना, त्याची अनकम्फर्टेबल आहे. त्याच्यामुळे कोण बसायलाच मागत नव्हतं. तो विषय होता, त्याच्यामुळे कोण बसायला मागत नव्हतं. तर आता आम्ही पुण्यात किंवा मुंबईत जाऊ ना, तेव्हाचं कुशनिंग करून घ्यायच्या प्लॅनिंगमध्ये आहोत. आणि मी काल चिपळूणला गेलो, तर फिरायला गेलो तेव्हा चिपळूणला गेलो ना, तर तेव्हा मी तिचे ते हे असतात ना डोळे फुटचे आयब्रो, ते करायचं प्लॅनिंग होता. पण ते मला बोलले की तुम्हाला जर का ते करायचं असेल तर ते खोलून आणायला लागेल, नाहीतर त्याचा वरच्यावर करून काही उपयोग नाही. कारण की ते जे लाईट आहे ना त्याचा, तो बाहेर दिसणार. मग आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला कुठचीही गोष्ट जर का करायची आहे तर ते चांगल्यात ती करायची, उगाच करायचं म्हणून करायचं नाही, तो विषय आहे. तर आता तुम्हाला मित्रांनो घाटाची ते गेल्यावरच भेटतो, रामपूर घाटाची ते. मित्रांनो, आपण आता हायवेला लागलो आहोत. हा आहे चिपळूण गुहागर हायवे. आता आपण स्पीड मेंटेन ठेवून चालू. आपला एक 80चा स्पीड तरी आपल्याला मेंटेन ठेवला पाहिजे. आता 60-70चा तरी ठेवू. पुढे एकदम चिपळूणच्या पुढे मुंबई गोवा हायवेला लागलो ना आपण, की आपला 80चा स्पीड मेंटेन राहील एकदम. त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि गाडीत काही पेट्रोल भरायची गरज नाही. कालच गाडीत टाकी फुल करून आणली गाडीची. तर आता चाललो. आणि आता मित्रांनो, थोड्याच वेळात आपण आपल्या ते जे लीन करणारे रोड आहोत ना, तिथे पोचू, एक 10 मिनटातच. तर तुम्हाला मी एक 10 मिनटात व्लॉग चालू करतो परत. आपण आता लागलेलो आहोत आपल्या ह्याच्या घाटात, रामपूर घाटात. आता इथं फक्त गाडी लीन करायला कशी मजा येणार आहे ती बघा. फक्त पुढे गाड्या नको आहेत जास्त, मग काय मजा नाही.
आत्ताच सुरुवात झाली बघा मित्रांनो पुढे गाडी. बाकी मित्रांनो जो लीन करायला रोड आहे ना हा एक नंबर. आणि गाडी मित्रांनो जेवढी आपण पळवतो तेवढी कंट्रोल पण लगेच होते. तो विषय काय ABS असल्यामुळे. पुढून गाड्या आणि मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे ना त्याच्यामुळे गाड्या येणारच आता. तो विषय गंभीर आहे पण आपण त्याला खंबीर आहोत. लीन करायला मजाच मजा. फक्त पुढे गाड्या नको. गाडीचा पिकअप चेक करा. गाडी लगेच 90. क्या बोलते पब्लिक. हे बघा गाडीचा नाद नाही. मित्रांनो आम्ही आता पोचलो चिपळूणात. म्हणजे चिपळूणच्या अलीकडे जातो आम्ही अजून म्हणजे. आणि इथून आम्हाला घ्यायचं आहे आता लेफ्ट. पुढून मग डायरेक्ट आम्ही वालोबाच्या पुढे बाहेर पडू. नाहीतर आम्ही चिपळूणातून वगैरे गेलो ना तर आम्हाला सगळा उलटा सुलटा प्रवास होतो. तो विषय म्हणजे लांब पडतं. थोडक्यात म्हणजे लांब पडतं म्हणून आम्ही इकडून जाणार आहोत. इथून डायरेक्ट आम्ही बाहेर पडू आपल्या लोट्याच्या इथे परशुराम घाटाच्या इथे. मित्रांनो परशुराम घाट जो आहे ना तो काय समोर जो दिसत असेल ना तुम्हाला तो सगळा परशुराम घाट आपण तिथूनच जाणार आहोत आता. आणि तिथे जवळच मित्रांनो एक सवतसडा म्हणून आहे. तो धबधबा आहे तिथे मित्रांनो. तिथे पावसात एवढा धबधबा असतो ना मोठा एकदम बघण्यासारखा असतो तो व्ह्यू. तिथे म्हणा पण एकदा पावसात. तर परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो जर का विसरला असाल तर. चॅनलवरती जर का आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करायला विसरू नका. सरळच जायचं आहे ना. मित्रांनो अजून आलो आहे आम्ही आत्ता किती 49 म्हणजे 50 किलोमीटर आलो आहे आम्ही. आणि आता जरा असे ढोंगणे आहेत ना ते दुखायला लागले आहेत. तर असा विषय आहे सगळा. आता अजून किती 100 किलोमीटर तरी जायचं असेल कदाचित 85 ते 100. तर तुम्हाला आता परशुराम घाटाची त्याच्या लागेल ना मी तेव्हाच तुम्हाला भेटेन. परशुराम घाटाची लागेल मित्रांनो तेव्हाच तुम्हाला आता भेटतो मी. कारण आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. आणि आपण लागलेलो आहोत आता मुंबई गोवा हायवेला. हा वरती हायवे. आणि आपण आत्ता बायपास रोडनी चालू सॉरी मधल्या रोडनी चालू आहे. त्या बाजूच्या रोड असतात त्यांना काय म्हणतात माझं नाव नाही माहिती मला. त्या रोडनी चालू आहे. आणि पुढे जाऊन मित्रांनो आपण लागू आता हायवेला. आणि आता हायवेला लागल्यावर आपल्याला आपला स्पीड जो आहे ना तो आपल्याला कॉन्स्टंट व्हायला पाहिजे. 80चा तरी स्पीड आहे ना आपण मित्रांनो कॉन्स्टंट ठेवून चालू. जेणेकरून आपलं अंतर आहे ना ते पटापट कापलं जाईल. बाकी मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला सवतसडा दाखवतो. जरा थांबा फक्त. सवतसडा दाखवतो तुम्हाला कुठून आहे तो कुठे आहे तो. हा जो समोर दिसतोय ना मित्रांनो तुम्हाला आता तिथे पाणी नाही. तो जो समोर आहे ना समोर तो सवतसडा आहे. तुम्हाला दाखवतो. हा इथे आहे ना मित्रांनो. हा बघा हा इकडे जो आहे ना वाट ही हा सवतसडा आहे. इथे मोठा धबधबा असतो पावसात. तो धबधबा पण बघण्यासारखा आहे. जर का तुम्ही मुंबई गोवा हायवेला जात असाल पावसातून तर इथे नक्कीच व्हिजिट करा. ही पण साईड मस्त आहे बघण्यासारखी आहे. आपण येऊच पावसात एकदा फिरायला सवतसड्याला. मित्रांनो महाड अजून 73 किलोमीटर आहे.
आणि हा इथून मित्रांनो व्ह्यू चेक करा तुम्ही, हा इथला तुम्हाला पुढे जाऊन थांबून दाखवतो मी व्ह्यू. जिथल्या जरा एका स्पॉटला थांबू मित्रांनो, थांबा तुम्हाला दाखवतो जस्ट मी इथला व्ह्यू आहे ना तो दाखवतो. जरा चांगली जागा येऊ दे मग दाखवतो तुम्हाला. व्ह्यू दाखवतो मग मित्रांनो. इथे थांबवून दाखवतो तुम्हाला व्ह्यू. थांबा मित्रांनो. उतर जरा. हा बघा मित्रांनो समोरचा व्ह्यू चेक करा जस्ट. हा बघा कसला भारी व्ह्यू आहे तो बघा मित्रांनो, एक नंबर. आणि मित्रांनो जरा थांबलो आहे पण जरा पाठच्या भागाला जरा मोकळं करूया. आणि ही जी दिसते ना मित्रांनो, ह्या नदीचं आय गेस मला नाव तर तुम्हाला माहीत नाही, मी तुम्हाला सांगेन तुम्हाला त्या नदीचं नाव. ह्या नदीला पाणी पण मित्रांनो कोयना धरणातूनच येतं. जो कोयना डॅम आहे परशुराम आपल्या ह्याच्या इथे कुंभारली घाटात, तिकडूनच येते ह्याला पण पाणी नदीला. तुम्हाला माहितीच असेल मागे एकदा चिपळूण भरलेलं 2020मध्ये लॉकडाऊनच्या ह्याच्यात, तेव्हा आम्ही आलेलो बघायला, पण तेव्हा मी व्लॉग काय करत नव्हतो. आणि आता थांबलो आहे. हा दादा आपला फोनवर बोलतो इथे. असे आम्ही दोघंजण चाललो ट्रिपला महाडला छबिन्याला. जे आहे ना मित्रांनो, हे जे आहे ना हे सगळं वॉलोप आहे. म्हणजे इथे ना सगळं इथे ना सगळं मित्रांनो सगळे साबण म्हणा, गोदरेज वगैरे हे साबण आहेत ना, हे सगळे इथे बनतात. इथं सगळा पूर्ण MIDC एरिया आहे. आणि आपण फायर सेफ्टी आहोत, फायर सेफ्टीमध्ये म्हटल्यावर आपण इथे पण जॉब करू शकतो. म्हणजे मी ट्राय मारणार आहे इथे पण, जर का लागला तर उत्तमच आहे, जवळच्या जवळ होईल मला. नाहीतर मग काय कॉलेज तिकडे पाठवेल, तिकडे जायला लागेल आपल्याला. मित्रांनो मी आता खेळला पोचो एक थोड्याच वेळात. आणि आमचा स्पीड राहिलेला आहे कॉन्स्टंट बरोबर 75 ते 80च्या दरम्यान. 80च्या वरती जाऊ शकत नाही कारण की ते कुठेही पोलीस असू शकतात. तर 80च्या वरती गेल्यावर आपल्याला फाईन बसू शकतो, तो विषय आहे. त्याच्यामुळे आपण 80च्या वरती जाऊ शकत नाही. आणि हा टोलगेट आहे खेडचं. जेव्हा मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल तेव्हाच ते पूर्ण होईल. बाकी मित्रांनो गाडी आहे ना अजून आपण पळवू शकत नाही 80च्या वरती, कारण की अजून गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग व्हायची आहे. 1000ला फर्स्ट सर्व्हिसिंग आहे, 1000 किंवा 30 दिवस. म्हणजे तुमचे जर का 1000 किलोमीटर झाले 30 दिवसाच्या आत तर न्यायची. आणि जर का 1000 किलोमीटर नाही झाले आणि 30 दिवस पूर्ण झाले असतील तर तरीसुद्धा गाडी सर्व्हिसिंगला न्यायची. असं विषय. तर आता बघू, कोल्हापुरात पण जायचं आहे. आज माझे 2 पेपर होते, तर आज ते 2 पेपर पण नाही दिले. तर मला जाऊन ते पेपरचा अभ्यास वगैरे करून ते पेपर दिले पाहिजेत. आणि मग बुधवारी माझा प्लॅनिंग आहे सकाळी 6च्या गाडीने जायचा कोल्हापुरात. आता बघूया, कारण की गॅरेजचं पण काम काढलं आहे जरा, बाईकसाठी गॅरेज करायचं. माझी जी बेडरूम आहे ना त्याच्या पाठची जी विंडो आहे तिथे गॅरेज करायचं प्लॅनिंग काढलं आहे मी. म्हणजे ऑलमोस्ट झालं आहे सगळं, फक्त आता खाली कोबा होतून त्याची एक लेवल घेऊन एक उतार स्लोप काढून मग तेच झालं गॅरेज. मग तिथे आपण बाईक लावला तयार. आणि मित्रांनो मी बाईकचा जो सीटचा एक्सटेंडर म्हणजे लगेज कॅरियर येतो ना तो पण मागवला आहे. अराऊंड मला 800 रुपयाला पडला तो. आणि गाडीचं कवर मागवलं आहे 350 रुपयाला, कारण की आपला व्यवसाय आहे पिठाच्या गिरणीचा. त्याच्यामुळे पीठ सगळं गाडीवरती बसून गाडी खराब होईल. गाडी आपण ह्या वर्षी काय कोल्हापुरात नेणार नाही आहोत. सेकंड इयरला जर का आपल्याला चांगलं भेटलं गाडी पार्किंगला तर आपण गाडी नेऊ तिकडे, नाहीतर आपली गाडी इथेच राहील. किंवा नेऊ पण काय सांगू शकत नाही, माझ्यावरती डिपेंड राहील सगळं. पप्पा बोलले घेऊन जा तर जाईन, नाहीतर नाही जाणार. गाडी मित्रांनो न्यायला काय नाही, गाडी पार्किंग करायला तिथे जागा चांगली पाहिजे, तो विषय. नाही तर गाडी नेऊन पावसात वगैरे उभी ठेवून बाहेर उन्हात उभी ठेवून काय उपयोग नाही त्याचा. उगाच गाडीची वाट लागायला तसं आपल्याला करायचं नाही. गाडी घेतली आहे तिला आपल्याला जपायचं आहे भरपूर.
तर अजून नाही म्हटलं तरी आम्हाला 1 तास जाऊ शकतो पोचायला महाडला. दादा आणि पोचले असतील कदाचित महाडला, ते पुढे गेलेले आमच्या आधी निघून. बाकी मित्रांनो गाडीचा पिकअप चेक करायचं मला. बघा 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 स्पीड बघा, स्पीड बघा कशी पकडते, स्पीड बघा बघा. स्पीड पकडण्यात नाद नाही गाडीचा, पण पळवायची नाही गाडी आपल्याला. आणि 7,000 RPM नंतर VVA चालवतो. काय त्याचा फुल फॉर्म काय मला माहीत नाही, पण पॉवर गाडी जास्त काढते. आणि आपण थोड्याच वेळात आता भोसते घाटात पोहोचू. आता भोसते घाटाचे ते गेलो ना की तुमचा आपला व्लॉग चालू करतो मी. हा बघा मित्रांनो, हा भोसते घाट आहे. इथे ना जास्त ॲक्सिडेंट होतात ट्रकचे वगैरे. तुम्हाला दाखवतो कुठच्या पॉईंटला होतात ते. त्याच्यामुळे हे जे स्पीड ब्रेकर आहेत ना ते त्याच्यामुळेच टाकलेले आहेत तिथे, जेणेकरून ड्रायव्हर आहेत ना ते त्यांचा स्पीड एक कॉन्स्टंट स्पीड ठेवतील ह्या टर्नात. असा विषय आहे. मध्यंतरी आम्ही जेव्हा पुण्याला गेलो असेल ना, तो पण व्लॉग तुम्ही बघितला असाल, बाईकवरून नाही 4 व्हीलरमधून गेलेलो ना, तेव्हा ही जी मधली गॅप आहे ना ही ओपन होती, त्यातून 4 व्हीलर काढता यायची. पण आता त्या बुजवल्या आहेत पूर्ण, ॲक्सिडेंट होतात म्हणून. आणि थोड्याच ह्याच्या खाली गेलात ना की सगळं आपलं हे आहे खेड. हा भोसते घाट, हा जो समोरचा टर्न दिसतो ना मित्रांनो तुम्हाला, तिथे ॲक्सिडेंट होतात गाड्यांचे भरपूर. म्हणजे आत्तापर्यंत हायवे झाल्यापासून भरपूर ॲक्सिडेंट झाले असतील तिथे. कसं झालं बघा तिथला व्ह्यू हा बघा मित्रांनो. कसं घास पडून निघाले बघा सगळे ते पिलर. हे बघा सगळे पिलरवरती तुम्हाला दिसत असेल समोर, सगळं घासलेलं आहे. म्हणून टाकलेलं, आणि टाकलं ते बरं पण केलं आहे. कारण की आता ती भिंत आहे ना ती पण कमजोर होत निघाले. नाही तर अजून काय काय जण ठोकायचे येऊन, आणि भिंत पडली, ज्याचं नशीब खराब असेल तो आपट्यात आणि नेमकी भिंत तुटायची डायरेक्ट खाली. आणि दरी बघा केवढी आहे. हे बघा हा जो व्ह्यू आहे ना हा एकदम ह्याचा आहे, आपला खेडचा व्ह्यू आहे हा सगळा वरतून. तर थोडाच वेळात खेडमधून मग काय कशेडी टनल लागेल आपल्याला. कशेडी घाटात जायचा काय विषय नाही आपला राहणार. कशेडी टनलमधून मग काय पुढे एक अर्धा तास भरपूर झाला आपल्याला पोचायला. ना रोड बघा काय सुसाट आहे. म्हणजे आत्ता मला जाणवतं की या गाडीचा जर का क्रूज कंट्रोल असतं ना तर मस्त झालं असतं. म्हणजे एक 80चं लिमिट सेट करून ठेवलं असतं, आपलं आरामात नुसतं स्टेअरिंगवर हात ठेवून आपली गाडी वळवत बसलो असतो. पण आता मित्रांनो मी गाडी 100ला टेकवली, आणि 100ला म्हणजे अशी जाते ना की समजत नाही की 100ला आहे गाडी, असा स्पीड वाटतो गाडीचा. आणि जेव्हा मी स्प्लेंडर चालवायचा म्हणजे 60चा स्पीड म्हणजे 80चा वाटायचा, असा विषय. आणि आता गाडी स्पीडला आहे 82च्या. जास्त गाडी पळवू शकत नाही, गाडीचं फर्स्ट सर्व्हिसिंग अजून बाकी आहे. आणि गाडीने मला आत्ता मायलेज दिलं ना मित्रांनो 45. माझ्यामध्ये जाईपर्यंत मला 50चं मायलेज देऊ शकते ती. म्हणजे 50 किलोमीटर पर लिटर काय वाईट नाही ॲव्हरेज. आणि जर का आपण ड्यूक 250 घेतली असती तर भारीत तिने आता मला 35चं ॲव्हरेज दिलं असतं ती, किंवा 40चं. म्हणजे 40 किलोमीटर पर लिटर. म्हणजे विचार करा मित्रांनो, मला ही गाडी घेतली ना ते आता बरं पडतं आहे भरपूर. पण भारी गाडी आहे मित्रांनो KTMपेक्षा. म्हणजे KTM ऑफकोर्स ती ह्याच्यासाठी जाणवली जाते इनिशियलला, त्याच्यामुळे तिची रॉ पॉवर असणार 100%. स्वप्न आहे आपलं ते ड्रीम KTM घ्यायचं एकदा 390, ते आपण पूर्ण करणार स्वतःच्या हिमतीवरती. ही गाडी पण मित्रांनो मस्त आहे, एकदम स्मूथ आहे. आता मी 100च्या स्पीडला गाडी नेली ना तरी पण हँडलमध्ये व्हायब्रेशन अजिबात नव्हते. आणि आता थोड्या वेळात आम्ही कशेडच्या टनलमध्ये पोचू. चिखल गाडी धुतली आहे मित्रांनो येता. म्हटलं एवढा लांबचा प्रवास आहे तर गाडी जरा धुवून न्यावी. आत्तापर्यंत गाडी 3दा धुतली. जेव्हा आम्ही कोल्हापुरातून आलो तेव्हा गाडी धुतली. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इथून समुद्रावरती गेलेलो एकदा गाडी घेऊन, असेच म्हणजे आम्ही मच्छी पकडायला गेलेलो ना, तेव्हा व्लॉग वगैरे काय बनवला नव्हता मी, तेव्हा एकदा गाडी घेऊन गेलेलो. तर जरा समुद्राच्या इकडे नेलेली.
आणि तिथे मित्रांनो ट्रॅक्शन कंट्रोल गाडीचं काम करत होतं ना, मस्त एक नंबर ट्रॅक्शन कंट्रोल काम करतं. म्हणजे चाक आहे ना ते फिरवूनच देत नव्हतं, जेव्हा फिरवायचं चाक येईल तेव्हा पॉवर कट करून टाकायचं इंजिन. भारी ट्रॅक्शन कंट्रोल काम करत होतं. आणि काय नाही आता बोच्याचा तुंतुन झाला आहे बसून बसून, कारण की जे एकदा परशुराम घाटाचे जे एकदा स्टे घेतलं थांबलेलो 5 मिनटं तेवढेच, त्याच्यानंतर नॉनस्टॉप आलं एकदम कशेडीपर्यंत. आता कशेडीच्या इथपर्यंत टनलला पोचू थोड्याच वेळात. तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पोचेपर्यंत माझ्यामध्ये आपल्याला रात्र होईल. बघा मित्रांनो, समोरच आपल्या कशेडी टनल आणि कशेडी टनलची इथं आपण आता पोचलेलो आहोत. आणि अजून दुसरं टनल ते तिकडे आहे, ते अजून चालू नाही झालं आहे. हे आता आतून बघा. इथे मित्रांनो आता आपल्याकडे जर का सुपर बाईक असते ना, हा काय मजा आली असते माहिती, इथून रेस करत जायला तिला. आपल्या गाडीचा एवढा आवाज येणार नाही आणि जास्त गाडी रेस करू शकत नाही आपण, कारण की गाडीचं इंजिन आहे ना ते अजून पूर्ण नवीन आहे. त्याच्यामुळे आपण गाडी रेस करू शकत नाही, जास्त पळवू पण शकत नाही. आत्तापर्यंत हिचा हाय स्पीड आहे 102. मी येताना 100 टेकवला आहे आणि काल जाताना दादानी 102 टेकवलेला. त्याच्या म्हणजे 100-102 हे नॉर्मल स्पीड आहे ह्या गाड्यांना, तेव्हा काय वाटत नाही. अजून ती सुपर बाईक वगैरे असतात त्यांना तर काय एकदम नॉर्मल, म्हणजे पहिला गेअरच 160 असतो त्या ZX 10R. ती गाडी एवढी घ्यायची, परत ती मेंटेन करायचं, ते खाऊचं काम नाही मित्रांनो. पण ते आपण करून दाखवू, फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट दाखवा चांगला. सगळ्या आपण हौशी सगळ्या पूर्ण करू. फक्त तुमचं आपल्यासोबत चांगलं कनेक्शन पाहिजे. तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे ते मला सांगत जा कमेंटमध्ये, मग आपण तुमच्यासाठी तसे ब्लॉग आणत जाऊ. आपल्याला जमलं तर म्हणजे करायलाच लागणार आपल्याला ते तुमच्यासाठी. बोलतात ना तुमच्यासाठी काय पण, तसा आपला विषय आहे. तुम्ही बोलाल तिकडे आपण जाऊ. हम्पीला जायचा प्लॅनिंग आहे मित्रांनो पावसात. पण विषय असा झाला आहे की आम्ही काल गेलेलो बाईकवरून ना, भिजलो सगळा, वाट लागली टनलनी तर काल आम्ही गेलेलो ना, म्हणजे आम्ही मार्लेश्वर रत्नागिरीचा आधी प्लॅनिंग होता. त्यानंतर मग दादानी वगैरे कॅन्सल करून ते मार्लेश्वरला जायचं प्लॅनिंग झाला. मार्लेश्वरून येताना आमचा जाताचा प्लॅनिंग होता की हम्पीला जायचं. आणि तिकडून मित्रांनो आम्ही जेव्हा घरात आलो ना, तेव्हा आमच्या झालेला बोचाचा सगळा तुंतुना. त्याच्यामुळे दादा वगैरे बोलले आपण जर का हम्पीला जायचं झालं, माझा मोठा दादा आहे ना तो मला बोलला, आपण जर का हम्पीला जायचं झालं तर आपण माझी इर्टिगा आहे ना मोठी ती घेऊन जाऊ, पण बाईकवरून मला काही जमणार नाही. जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तर तो विषय सगळा. एकट्याला मित्रांनो जायला बाईकवरून येतो कंटाळा भरपूर. जरा सोबत मित्र वगैरे असतील ना तर म्हणजे त्यांच्या मित्रांना ते राईड वगैरे असतात जातात ना, तसं माझा एकदा जायचं प्लॅनिंग आहे आपल्या MT-15वरून. तर लवकरच जाऊ तिथे पण. तर व्लॉगमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा. आता मित्रांनो आहोत आम्ही कशेडी टनल पार करून आलेलो आहोत. भरपूर पुढे झालो आहोत. गाडीचं रनिंग झालं आहे घरापासून 113 किलोमीटर नॉनस्टॉप आलेलो आहोत. आणि आता आम्ही 4:30ला निघालो. आता 6:45 वगैरे वाजले असतील. अजून महाड सरळ आहे. आपण महाडला नाही जाणार आहे मित्रांनो, सॉरी मी तुम्हाला बोलते महाड. पण महाडला न जाता आपण मित्रांनो महाडच्या आधी एक बिरवाडी गाव येतं. तर म्हणजे जो पुण्याला जाताना आपण भोरघाटातून तुम्ही जेव्हा जाताना भोरघाटातून पुण्याला, तर आपण त्या भोरघाटाच्या रस्त्याला लागणार आहोत. पण आपण भोरघाटात नाही जाणार आहोत. भोरघाटाच्या आधी आपण हे मारणार आहोत, लेफ्ट मारणार आहोत. आणि गाडीचा स्पीड कॉन्स्टंट आपल्या 75 ते 90च्या वरती काय नेलेलं नाही. 75 बाहेर बरे 85च्या वरती नेलेली नाही तिला मी अजूनपर्यंत. आणि गाडीने ॲव्हरेज पण बसू दिलं नाही. माझ्या मते जाईपर्यंत 50चं ॲव्हरेज देईल गाडी इथपर्यंत. 50 km/l काय वाईट नाही, चांगलं आहे. गाडी लगेच स्पीड पकडते बघा, लगेच. इसको बोलते हैं पावर. पाठून गाडी आहे, त्यांना जाऊ दे पुढं. आणि मित्रांनो पोचेपर्यंत आपल्याला होईल रात्र. त्याच्यामुळे आत्ताच हा व्लॉग हा जो शूट घेतो आहे हा शेवटचा घेतो आहे कदाचित, किंवा पोचेपर्यंत मला रात्र होईल. त्याच्यामुळे रात्रीत काय मोबाईल काम करणार नाही जास्त. तर तुम्हाला तर मी आत्ताची ते जेव्हा जाईन ना तेव्हाच व्लॉग सुरू करीन, किंवा मधल्या रस्त्यातमध्येच व्लॉग सुरू करीन. फायनली मित्रांनो पोचलेलो आहोत आम्ही.
हा हा एवढं बरं वाटतंय ना. आता गाडी लावतो यांच्या गॅरेजमध्ये आत. हा